नमस्कार, मी दिती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोषव्रत असते। श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी ही 31 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आहे। या दिवशी प्रदोषव्रत आहे। शनिवारी आल्यामुळे याला शनी प्रदोषव्रत देखील म्हणतात। प्रदोषव्रत हे भगवान शिव व माता पार्वती यांच्यासाठी समर्पित आहे। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे व श्रावणातील प्रदोषव्रत म्हणजे याचं फळ आपल्याला दुप्पट भेटते। तसेच या दिवशी शनिदेवाची पूजा देखील केली जाते। शनी प्रदोषव्रत हे भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सगळ्यांनी करावा, पण त्याचबरोबर ज्यांना संतान सुख भेटत नाहीये अशा लोकांनी संतान प्राप्तीसाठी हे व्रत जरूर करावं। या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावरती जल अर्पण करावं। दुधामध्ये काळे तीळ टाकून शिवलिंगावर अर्पण करावे। शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावं। तसेच चंदन भस्म लावावं। ओम नमो भगवते रुद्राय तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवलिंग जवळ एक दिवा जरूर लावावा। तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। तसेच बेलपत्राच्या झाडाखाली व पिंपळाच्या झाडाखाली दिवा जरूर लावावा। शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती भेटावी यासाठी या दिवशी काळे उडीद, काळे तीळ, छत्री, काळ्या रंगाचे शूज दान करावे। तसेच या दिवशी उडीदाची खिचडी बनवून गरिबांमध्ये वाटावी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती। तोपर्यंत धन्यवाद।